पोलीस भरती 2024 मैदानी चाचणीला सुरुवात आणि त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या। मैदानी चाचणीमध्ये बदल, त्यानंतर वयवाढ संदर्भात आंदोलन, त्यानंतर पावसामुळे विद्यार्थ्यांचे झालेले हाल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोठ्या ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्र शासनाचा निर्णय, अत्यंत महत्त्वाची बातमी, शेवटपर्यंत बघा। विद्यार्थ्यांची तब्येत सुद्धा यावेळेला बिघडल्याचं पाहायला मिळत आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। प्रदीप, वृषाल अगदी बरोबर आहे। खरं तर राज्यामध्ये एकीकडे राज्य सरकारनं पोलीस भरती जी आहे ती सुरू केलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला हे सगळे पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत ते पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांची मागणी 2022-23 या सालामध्ये जी भरती झालेली होती ते भरतीची वयोमर्यादा जी वाढवून द्यावी। आपण पाहतोय की या विद्यार्थ्यांची तब्येत जी आहे त्या ठिकाणी खालावलेली पाहायला मिळते। मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की 1 वर्षाची वयोमर्यादा वाढवून एक संधी जी आहे त्या विद्यार्थ्यांना मिळावी। काय मागणी आहे, काय त्रास होतोय सध्या? काय नाही, फडणवीस साहेबांनी आम्हाला हिवाळ्या अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं की जे कोणते मुलांचे वय किती आहे तुमचं? माझं 33 पूर्ण झालं तर 34। आता एक संधी मिळायला हवी। एक संधी फक्त आम्ही एकच संधी मागतो शासनाकडून, आम्ही लवकर मागतो, फक्त भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी आम्ही संधी मागतो सर। दुसऱ्या बाजूला भरती सुरू झालेली आहे, तुम्ही म्हणताय की एक संधी मिळावी। सर आता 3 दिवस झालं पोरं इथं उपाशी झोपलेले आहेत। इथं यांना कसलं खायचं नियोजन ना कसलं नियोजन, एक आमदार आला नाही किंवा एक खासदार आला नाही। तर पुढं पावसाळ्यात पुढं भरती न्यावी, एक वय वाढायचा मुद्दा आणि SCBCचा मुद्दा आहे। SCBCच्या डॉक्युमेंटला विलंब मर्यादा वाढवून द्यावी। आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मुंडन जे आहे ते केलेलं आहे, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सरकारचा निषेध करतायत। तुम्ही मुंडन केलंय, काय नेमकं आता सरकारला? 3 दिवस झाला आम्ही एकच संधी मागतोय। 2022 आणि 23ची भरती आहे आणि सर्वांना चान्स भेटल। 22-23 एकच चान्स मागतोय, तरी सरकार आमच्याकडे बघायला हे त्याचं मुंडन केलंय। आज संध्याकाळपर्यंत आमचा GR नाही आला तरी आम्ही आत्महत्याच करणार आणि तुम्ही सरकार जबाबदार असणार आणि घरामध्ये जबाबदार असणार। हेच एवढंच सरकारला मागणी। आता फडणवीस काय आमची मागणी एकच आहे की आम्हाला ही भरती नाही का वयवाढ एक संधी फक्त एकदम ते नका मिळून द्यावी। या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झालेल्या हलक्याशा पावसामुळे मैदानात चिखल झाला। मैदानी चाचणीत अडथळे निर्माण होत आहेत। चिखलात चाचणी दिल्यानं विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी आता विद्यार्थी करतात। सोलापूरमध्ये काल हलकासा पाऊस झाला होता, या पावसामुळे सध्या मैदानात चिखल झालाय। दरम्यान मैदानी चाचणी त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत। चिखलात चाचणी दिल्यानं विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी आता मागणी होती। ग्राउंड पावसाळ्यात घेऊन आमच्यावर खूप मोठा अन्याय करते। पावसाळ्यात आम्ही जर पळालं ना तर आमचे पाय दुखापत होतील सर, अडचणी भरपूर निर्माण होतील। आम्हाला जे आम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलेलं आहे, जे मार्क आम्हाला पडायचं आहे ते मार्क पडणार नाही आहे सध्या। त्यामुळे मी सरकारला तळतळीची विनंती आहे की सरकारने आमच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून हे भरती प्रक्रिया हे पावसाळा झाल्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर प्रक्रिया घेतली जावं। आजपासून जे चालू झाले पोलीस प्रक्रियाचं भरतीची प्रक्रिया, तर पावसामुळे नियोजन पूर्ण ढासळलंय। काल रात्री पण मी येऊन बघून गेलो तर माझं उद्याच ग्राउंड आहे, पावसामुळे पूर्ण चिखल, त्यांचे टेंट मारलेले टेंट आणि गोळाफेकचा जो ग्राउंड आहे मैदान आहे तो पण पूर्ण चिखल समोर येते। पावसामुळे मैदान चाचणी योग्य नसल्यामुळे पोलीस आयुक्तांनी वेळापत्रक बदलाचा निर्णय घेतलाय। आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार आहे, तर 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे। नवी मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयांमध्ये 185 पोलीस शिपाई